नमस्कार, मी प्रांजल सायकोलॉजी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप स्वागत आहे। मी प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउंसलर, लाईफ कोच तथा न्यूट्रिशनिस्ट। आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत ते विषय आहे की नातं। हो, नातं, रिलेशन। काय हो, सगळे म्हणतायत नातं संपत चालली आहे, नाती संपत चालली आहे। खरंच नाती संपत चालली आहे का? तुम्हाला काय वाटतं? कोण संपवतंय ही नाती? जर मॅक्झिमम लोकांना आपण हा प्रश्न विचारला, नाती संपत चालली आहे का, तर जास्तीत जास्त लोकांचं हेच म्हणणं असेल की हो, नाती संपत चालली आहे। कोण संपवतंय ही नाती? ज्या लोकांना नात्यांपेक्षा काहीतरी वेगळं हे जास्त महत्त्वाचं असतं, अशीच लोक संपवतात ही नाती। हो, मी पुन्हा म्हणतेय की ज्या लोकांना नात्यापेक्षा काही वेगळं महत्त्वाचं असतं, तीच लोक संपवतायत ही नाती। त्यात आपण आहेत का? हा प्रश्न आपण आपल्या स्वतःला विचारणं फार गरजेचं आहे। कारण आपण म्हणतोय की हा नातं संपवतोय, तो नातं संपवतोय, पण तुम्ही काय प्रयत्न करताय ते नातं टिकविण्यासाठी? समोरचा संपवतोय, पण तुम्हाला सुद्धा काही एफर्ट्स, काही प्रयत्न करावे लागतील ना की हे नातं टिकविण्यासाठी, हो की नाही? कसं आहे, माणूस हा एक समाजशील प्राणी आहे। माणसाला जगण्यासाठी माणसं हवी असतात। फार कमी लोक अशी असतात की त्यांना वाटतं की नको, मला एकटं राहायला हवं, आणि काही राहतात सुद्धा। हो, त्यांना आपण आपल्या बोलीभाषेमध्ये एकलकोंडे लोक असं म्हणतो। त्यांना सहसा कुणाकडे जायला आवडत नाही, त्यांना सहसा कुणी घरी आलेला आवडत नाही, त्यांना सहसा कुणाशी मैत्री करायला आवडत नाही। त्याला बरीचशी कारणंही असतात। बरेच लोक इगोइस्ट असतात, बरेच लोकांना ॲटिट्यूड असतो। या सगळ्या कारणांनी ती हळूहळू आपली नाती तोडत जातात। कधी त्यांना त्याची कल्पनाही नसते की आपल्या या अशा वागण्यामुळं आपली नाती तुटतेय, आपण आपल्या समाजापासून दूर चाललोय असं। तर ही नाती फक्त माणूस आणि माणसाचीच आहे का? नाती ही फक्त रक्ताचीच आहेत का? काही नाती आपल्याला आपलं भाग्य की जी आपोआप रक्ताने मिळालेली असते। पहिलं नातं आपलं आपल्या आईसोबत असतं, कारण ती आपल्याला 9 महिने तिच्या पोटात ठेवतं, आणि म्हणून आपलं पहिलं नातं हे आपल्या आईशी तयार होतं, आणि ते रक्ताचं असतं। आपल्या आई, बाबा, बहीण, भाऊ, काका, मामा ही आपली रक्ताची नाती। पण अशी कितीतरी नाती या रक्ताच्या नात्याशिवाय आहे की ती इतकी सुंदर आहे। ते नातं आहे मैत्रीचं। मैत्रीच्या नात्याबद्दल तुम्हाला माहीतच आहे की खूप सुंदर नातं आहे। मैत्री नातं आहे शेजाऱ्याचं। कसं ना, बरेचदा आपल्याला शेजारीच कामात पडतो। आपले रिलेटिव्ह कितीतरी दूर राहतात, काही झालं तर आपला शेजारीच येणार ना। तर नातं हे शेजाऱ्याचं सुद्धा खूप सुंदर आहे। नातं आहे वर्गमित्राचं, कारण आपण वर्गात असताना आपल्याला काही नाही आलं किंवा काही प्रॉब्लेम आला तर आपला वर्गमित्रच आपल्याला मदत करतो। नातं आहे आपल्या ऑफिसमधल्या आपल्या सहाय्यकाचं, कारण ऑफिसमध्ये काहीही प्रॉब्लेम झाला, काही टेन्शन्स आले तर तो आपल्याला तिथे मदत करतो। ही झाली नाती माणसाशी असलेली नाती। आपण आत्तापर्यंत जे बोलत होतो माणसाशी असलेलं नातं। पण आपले महान संत काय म्हणतात की हे विश्वची माझे घर। मग या विश्वची माझ्या घरात
फक्त माणसंच राहतात का? तर नाही. इथे पशु, पक्षी, प्राणी हे सुद्धा आहेत. आणि आपलं नातं हे या पशु, पक्षी, प्राण्यांसोबत सुद्धा आहे. कितीतरी लोकांच्या घरी कुत्रा असतो, कारण कुत्रा हा एक इमानदार प्राणी म्हणून आपण त्याच्याकडे बघतो. त्या कुत्र्याला लागलं किंवा त्या कुत्र्याला सुद्धा इतकी सवय झालेली असते ना तुमची, तुम्ही कुठे गेलात बाहेर तर त्याला नाही करमत. तर नातं आहे ते एका प्राण्यांसोबत माणसाचं असलेलं. बरेचदा लोक म्हणतात की माणसांपेक्षा कुत्री बरी. का? म्हणजे माणसाला किती धोका द्यायला लागला आहे की असं बोलण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा नाती जपा. नातं हे आपल्या गायीशी, कारण ती आपल्याला सगळे पदार्थ देतात. ती आपल्याला स्ट्रॉंग बनवते, कारण ती आपल्याला दूध देते. हिंदू धर्मात तर गायीला अनन्यसाधारण महत्व आहे. तिच्या प्रत्येक गोष्ट ही आपल्याला उपयोगीच आहे. गायीलाच आपण माय सुद्धा असं म्हणतो. गाय आणि माय. तेव्हा नातं आहे आपल्या गायीसोबत. नातं आहे शेतकऱ्याचं त्याच्या शेतात राबणाऱ्या त्या बैलांसोबत, की जो बैल राबतो शेतात त्या शेतकऱ्यासोबत आणि म्हणून आपल्याला अन्न मिळतं खायला. नातं आहे आपलं त्या बैलासोबत. नातं आहे आपल्या त्या सुंदर अशा पक्ष्यांसोबत. त्यांच्या आवाजाने आपण मंत्रमुग्ध होतो. हे झालं नातं प्राण्यांचं. पण आपलं एक आणखी महत्वाचं नातं आहे की जे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे तुमच्या रक्ताच्या नात्यापेक्षा सुद्धा, आणि ते नातं आहे तुमच्या निसर्गाशी. ते नातं आहे आपल्या निसर्गाशी. निसर्ग म्हणजे काय? तर निसर्ग म्हणजे हवा, पाणी, जमीन, झाडं, या सगळ्यांशी, पर्वत, या सगळ्यांशी आपलं नातं आहे. आपलं नातं आहे आपल्या निसर्गाशी. पण आपण हे नातं विसरत चाललोय. कारण आपण स्वार्थी बनतोय. आपल्याला काही कळत नाहीये. खूप स्वार्थी झालोय आपण. सो याला जपा. जी हवा ज्याच्याशिवाय आपण श्वास घेऊ शकत नाही, आणि आपण श्वास घेतला नाही तर आपण जिवंत राहू शकत नाही, हे माहीत असतानाही आपण त्या हवेला प्रदूषित करतो आहे. विषारी वायू आपण त्या हवेत सोडतो आहे आणि प्रदूषण वाढवतो आहे. की ज्या गोष्टीशिवाय आपण जिवंत राहू शकत नाही, त्या गोष्टीसोबत असलेलं नातं आपण तोडायला निघालो आहोत. तिच्यासोबत आपण कृतज्ञतेने वागत आहोत. अशी ती हवा. नातं जपा या हवेसोबत. नातं जपा पाण्यासोबत, की जर आपल्याला पाणी प्यायला मिळालं नाही तर आपला घसा कोरडा होऊन आपला जीव जाईल. आणि त्याच पाण्यामध्ये आपण विषारी द्रव्य मिक्स करतोय, घाण टाकतोय, प्लास्टिक्स टाकतोय. नातं जपा त्या नदीसोबत, त्या पाण्यासोबत. नातं जपा त्या जमिनीसोबत, जी तुम्हाला खायला अन्न देते, वेगवेगळे पदार्थ देते. जर खायला मिळालं नाही तर कसे राहाल तुम्ही जिवंत? नातं जपा त्या जमिनीसोबत. प्लास्टिक, मी आधीच्या व्हिडिओमध्ये बोलले आहे की प्लास्टिक का वापरतो आपण? प्लास्टिक आपल्याला जगायचं आहे ना, मग नातं जपा त्या जमिनीसोबत आणि नका वापरू प्लास्टिक. तर आपल्याला एवढ्या प्रकारची नातं जपायची आहे, पण
या सगळे नाती आपल्याला खूप महत्त्वाची आहे, पण सगळ्यात आवर्जून मला तुम्हाला सांगायचं आहे की नाती जपा ही आपल्या निसर्गाशी. कारण निसर्ग वाचेल तरच आपण वाचणार, नाहीतर आपले खूप हाल होते. तेव्हा जपा नाती निसर्गाशी, जपा नाती आपल्या लोकांशी, जपा नाती या पशुपक्ष्यांशी. तुर्तास इथेच थांबते. धन्यवाद.